हॅलो फ्रेंड्स, आपण शिकतोय चॅप्टर अल्कोहोल. त्यामध्ये शिकतोय प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल फ्रॉम ग्रिग्नार्ड्स रिएजंट अँड अल्डिहाइड ऑर कीटोन. लेक्चर नंबर आहे 4. लास्ट पिरियडला सुद्धा आपण हीच रिॲक्शन लक्षामध्ये घेतलेली होती, ज्यामध्ये आपण ग्रिग्नार्ड्स रिएजंटची रिॲक्शन फॉर्मल्डिहाइड सोबत केली होती आणि प्रायमरी अल्कोहोल तयार केला होता. दुसऱ्या वेळेला ग्रिग्नार्ड्स रिएजंटची रिॲक्शन आपण अल्डिहाइड अदर दॅन फॉर्मल्डिहाइड सोबत केली होती आणि सेकंडरी अल्कोहोल मिळवला होता. आज आपण ग्रिग्नार्ड रिएजंटची कीटोन सोबत रिॲक्शन घेणार आहोत आणि टर्शरी अल्कोहोल तयार करणार आहे. चला रिॲक्शनला आपण सुरुवात करू. काय रिॲक्शन बघा. आपण या ठिकाणी सगळ्यात पहिला कीटोन म्हणजे आपला ॲसिटोन घेतला. CH3 C double bond O CH3. This acetone when reacts with a Grignard's reagent CH3 MgBr methyl magnesium bromide. तुम्हाला माहिती आहे ग्रिग्नार्ड रिएजंटची रिॲक्शन नेहमी इन प्रेझेन्स ऑफ प्युअर अँड ड्राय इथरच्या प्रेझेन्समध्ये केली जात असते. याच्यामुळे हा जो ग्रिग्नार्ड रिएजंट आहे त्याचं एक्सप्लोजिव्ह नेचर सप्रेस होत असतं, कंट्रोलमध्ये राहत असतं. अशा वेळेला या CH3 वरती मायनस Mg वरती प्लस, कारण Mg मेटल आहे, कार्बन नॉन मेटल आहे, C वर मायनस Mg वर प्लस. ॲडिशन टेक्स प्लेस इंटू पाय बॉन्ड सो दॅट डबल बॉन्ड इज कन्व्हर्टेड इंटू सिंगल बॉन्ड. हा CH3 मायनस पहिले ॲड होतो, म्हणून तर आपण याला न्यूक्लिओफिलिक ॲडिशन असं म्हटलं होतं काल. इट इज कॉल्ड ॲज न्यूक्लिओफिलिक ॲडिशन रिॲक्शन. म्हणजे ग्रिग्नार्ड रिएजंट मॅक्झिमम टाइम अंडरगोज न्यूक्लिओफिलिक ॲडिशन रिॲक्शन. हा याला अटॅच होईल आणि MgBr याला अटॅच होईल. ॲडिशन टेक्स प्लेस इंटू पाय बॉन्ड सो दॅट डबल बॉन्ड इज कन्व्हर्टेड इंटू सिंगल बॉन्ड. काय मिळेल आपल्याला? ॲडिशन प्रॉडक्ट. चला सांगू ॲडिशन प्रॉडक्ट. हा CH3 जसाच्या तसा सिंगल बॉन्ड C, इथे सिंगल बॉन्ड होईल. ओला कोण लागेल? MgBr. बरोबर. याच्या पुढे हा CH3 जैसे थे आणि हा जो CH3 इथे अटॅच झालेला आहे तो आपण दाखवला. अशा पद्धतीचा आपल्याला ॲडिशन प्रॉडक्ट मिळत असतो. हा अनस्टेबल आहे म्हणून स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आपण याला दाखवलेला आहे. याला ॲडिशन कॉम्प्लेक्स देखील म्हटलं जातं. आता हा जो ॲडिशन प्रॉडक्ट आहे याचं काय करणार आपण? हायड्रोलिसिस. हायड्रोलिसिस बाय डायल्यूट HCl. हायड्रोलिसिस बाय डायल्यूट HCl. डायल्यूट HClने याचा हायड्रोलिसिस केलं की यामध्ये वॉटर ॲड होतो. इथे ॲडिशन होणार HOH. बरोबर. याला ऑक्सिजनला हायड्रोजन लागेल आणि MgBrOH बाजूला पडेल. चला सांगा प्रॉडक्ट काय मिळेल? CH3 जैसे थे, हा कार्बन, याला हा CH3, बाजूला सुद्धा CH3, फक्त वरती बदल झालाय OH. आणि बाय प्रॉडक्ट काय मिळणार आपल्याला? Mgला पहिले Br होताच, त्याला कोण लागला आता? OH. या पद्धतीने टर्शरी ब्युटिल अल्कोहोल आपल्याला मिळालेला आहे. टर्शरी ब्युटिल अल्कोहोल. धिस इज टर्शरी अल्कोहोल. म्हणजे पहा, जेव्हा ॲसिटोन, हा जो ॲसिटोन आपण घेतला, ॲसिटोन इज अ कीटोन. ॲसिटोन दॅट इज कीटोन व्हेन रिॲक्ट्स विथ ग्रिग्नार्ड्स रिएजंट, है ना, इन प्रेझेन्स ऑफ प्युअर अँड ड्राय इथर we get addition product which on hydrolysis by dilute HCl then we get tertiary alcohol. Here the name of the tertiary alcohol is tertiary butyl alcohol. समजा एक्झाम मध्ये आपल्याला MCQ करता ही रिॲक्शन आली आणि आपल्याला रिॲक्शन पूर्ण लिहायची नाही आहे, डायरेक्ट प्रॉडक्ट पर्यंत पोहोचायचं आहे. कसं पोहोचणार? तुमच्याजवळ हा रिॲक्टंट आहे बघा, CH3 C double bond O CH3. ठीक आहे. आपल्याला हे माहिती आहे की कीटोनची ग्रिग्नार्ड रिएजंट सोबत रिॲक्शन घेतली की अल्कोहोल मिळतो. मग काय करायचं? ग्रिग्नार्ड रिएजंटचा अल्किल ग्रुप याला लावून टाका, CH3. डबल बॉन्डचा करा सिंगल बॉन्ड आणि याला H लावा. तो प्रॉडक्ट मिळाल्याचं तुम्हाला दिसून येईल. म्हणजे पूर्ण रिॲक्शन लिहित बसण्याची गरज नाही, फक्त रिॲक्टंट लिहिला, रिॲक्टंटमध्येच ॲडजस्टमेंट केली. परत एकदा सांगतो, आपण घेतला CH3 C double bond O CH3. आपल्याला कुठला अल्कोहोल मिळतो हे ठरवायचं आहे. लगेच ग्रिग्नार्ड रिएजंटचा अल्किल ग्रुप लिहिला, डबल बॉन्डचा सिंगल बॉन्ड केला, हा सिंगल बॉन्ड O असं समजा आणि याला H लावून टाकला. टर्शरी ब्युटिल अल्कोहोल हा आपल्याला प्रॉडक्टमध्ये मिळाल्याचं दिसतं. म्हणजे विदाउट रायटिंग द रिॲक्शन
आपण या ठिकाणी प्रॉडक्टपर्यंत पोहोचू शकतोय. दुसरा अजून एक प्रश्न मी या ठिकाणी तुमच्या समोर मांडतो. समजा तुम्हाला त्यांनी प्रॉडक्ट दिलेला आहे टर्शरी ब्युटिल अल्कोहोल आणि तुम्हाला सांगितलं त्यांनी सांगा कोणापासून हे तयार होऊ शकतं. मग सगळ्यात पहिला मुद्दा कोण आहे? टर्शरी ब्युटिल अल्कोहोल आहे. याचा अर्थ निश्चित की तुमचा कीटोन असला पाहिजे, कारण कीटोनच ग्रिग्नार्ड रिएजंट सोबत टर्शरी ब्युटिल अल्कोहोल देतो. मग कीटोन म्हणजे सी डबल बॉन्ड ओ. कीटोन म्हणजे काय येईल? सी डबल बॉन्ड ओ. हा कीटोनचा फंक्शनल ग्रुप आहे. आणि दुसरा आहे तुमचा ग्रिग्नार्ड रिएजंट, ज्याच्यामध्ये MgBr फिक्स आहे. अल्किल ग्रुप कोणता लावायचा हे आपल्याला ठरवायचं आहे. म्हणजे ही जागा रिकामी आहे, ही रिकामी आहे, ही रिकामी आहे. या तीन रिकाम्या जागा आपल्याला भरायच्या आहे. बघा, ज्या कार्बनला OH अटॅच आहे त्याला कुठले अल्किल ग्रुप आहे? योगायोगाने तिन्ही सारखेच आहे. या तीनपैकी दोन आहे कीटोनचे, एक आहे ग्रिग्नार्ड रिएजंटचा. मग इथे मी लिहून टाकतो CH3 हा ग्रिग्नार्ड रिएजंटचा आणि दोन्ही ठिकाणी CH3 लिहिलं हा कीटोनचा. म्हणजे ॲक्च्युली याला पाहिल्याबरोबरच तुमच्या लक्षात यायला पाहिजे, हे पण लिहायची गरज नाही आहे. तुम्हाला दिसला टर्शरी ब्युटिल अल्कोहोल. चला, टर्शरी ब्युटिल अल्कोहोल म्हणजे टर्शरी अल्कोहोल म्हणजे कीटोनपासून आहे. बरं, हे तिन्ही अल्किल ग्रुप सारखे आहे. मग सी डबल बॉन्ड ओला कोण लावणार? CH3 म्हणजे कोण असणार? तो ॲसिटोन. झाला एक रिॲक्टंट पक्का. उरलेला CH3 हा ग्रिग्नार्ड रिएजंटचा आहे म्हणजे CH3 MgBr. म्हणजे दोन रिॲक्टंट आपले फिक्स झाले. CH3 सी डबल बॉन्ड ओ CH3 आणि CH3 MgBr. 4 ऑप्शनमध्ये बघा आणि त्याला टिक मार्क आपण करू शकतो. म्हणजे दोन रिॲक्टंट दिले असतील तर डायरेक्ट प्रॉडक्ट कसा शोधायचा, किंवा प्रॉडक्ट दिला असेल तर रिॲक्टंट कसे शोधायचे, या दोन्ही गोष्टी मी या ठिकाणी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. आणि सरळ साधी रिॲक्शन कशी लिहायची हे तर त्या ग्रिग्नार्ड रिएजंटचा ट्रॅक ठरलेला आहे. काय असतो ट्रॅक? ग्रिग्नार्ड रिएजंट न्यूक्लियोफिलिक ॲडिशन रिॲक्शन देतो. ॲडिशन टेक्स प्लेस इंटू पाय बॉन्ड, डबल बॉन्ड कन्व्हर्टेड टू सिंगल बॉन्ड. बरोबर आहे. जो अल्किल ग्रुप आहे त्याच्यावर मायनस चार्ज असतो, तो पॉझिटिव्हला अटॅच होतो आणि MgBr निगेटिव्हला अटॅच होतो आणि आपल्याला मिळतो ॲडिशन प्रॉडक्ट. रिॲक्शन नेहमी प्युअर अँड ड्राय इथर प्रेझेन्समध्ये करायची असते. त्याचं नंतर हायड्रोलिसिस केलं जातं डायल्यूट HClनी. वॉटर ॲड करायचा आणि आपल्याला प्रॉडक्ट मिळत असतो. ढाचा ठरलेला आहे ग्रिग्नार्ड रिएजंटचा, त्यामुळे रिॲक्शन सोपी आहे पण अत्यंत महत्त्वाची रिॲक्शन आहे. या ठिकाणी आपण ॲसिटोन घेतला होता जो सिमेट्रिकल कीटोन होता. आता आपण सिमेट्रिकल कीटोनच्या ऐवजी अनसिमेट्रिकल कीटोन घेऊ. बघूया, अनसिमेट्रिकल कीटोन घेतो. C2H5 सी डबल बॉन्ड ओ CH3 हा अनसिमेट्रिकल कीटोन घेतला आणि त्याची रिॲक्शन घेतली CH3 MgBr सोबत. व्हेन इट इज ट्रीटेड विथ CH3 MgBr. आता कंडिशन वगैरे मी लिहित नाही. इन प्रेझेन्स ऑफ प्युअर अँड ड्राय इथर न्यूक्लियोफिलिक ॲडिशन रिॲक्शन आहे. चला काय होईल सांगा. हा जो आहे CH3 मायनस हा कार्बनला लागेल, MgBr ऑक्सिजनला लागेल. ॲडिशन टेक्स प्लेस इंटू पाय बॉन्ड, डबल बॉन्ड इज कन्व्हर्टेड इंटू सिंगल बॉन्ड. चला ॲडिशन प्रॉडक्ट सांगा बरं. C2H5 याला C, नंतर इथे खाली कोण लागणार आहे? ग्रिग्नार्ड रिएजंटचा CH3. हा CH3 ऑलरेडी आहेच इकडे, बरोबर. त्याच्यानंतर वरती OMgBr हा तुम्हाला मिळाला ॲडिशन प्रॉडक्ट. याचं करा हायड्रोलिसिस बाय डायल्यूट HCl. हायड्रोलिसिस बाय डायल्यूट HCl कोण ॲड होणार? वॉटर. चला इथे वॉटर ॲड करू आपण. हे ॲड केलं वॉटर. मग काय होईल सांगा. तुम्हाला प्रॉडक्ट मिळेल C2H5 C, पुढे CH3 आहे, खाली सुद्धा CH3 आहे आणि वरती लागला OH. याचा IUPAC नेम आपल्याला तयार करता येईल बघा. दुसऱ्या कार्बनला OH आहे, दुसऱ्या कार्बनला मिथिल आहे. स्ट्रेट चेनमध्ये 4 कार्बन आहे म्हणजे याचा अर्थ 2 मिथिल ब्युटॅन 2 ऑल. काय मिळेल? 2 मिथिल ब्युटॅन 2 ऑल हा आपल्याला मिळाल्याचं दिसेल. 2 मिथिल ब्युटॅन. का बरं ब्युटॅन? 1 2 3 4 आहे म्हणून. आणि दुसऱ्या कार्बनला OL आहे. 2 मिथिल ब्युटॅन 2 ऑल. दिस इज अ टर्शरी अल्कोहोल. हा टर्शरी अल्कोहोल आपल्याला मिळालेला आहे. पुन्हा तोच 2 प्रश्न आपण परत एकदा बघू. समजा रिॲक्टंट दिले असतील तर डायरेक्ट प्रॉडक्टपर्यंत कसं पोचायचं. समजा हा रिॲक्टंट आहे C2H5 C डबल बॉन्ड O CH3. तुम्हाला प्रॉडक्ट कोणता आहे? 4 ऑप्शनमध्ये बघायचं आहे. सरळ आहे. जर का कीटोन आहे तर टर्शरी अल्कोहोल मिळणार आहे. कसा मिळेल? ग्रिग्नार्ड रिएजंटचा अल्किल ग्रुप याला लावून टाका. या डबल बॉन्डचं कन्व्हर्शन सिंगल बॉन्डमध्ये करा. इथे OH लिहून टाका. म्हणजे हा जो प्रॉडक्ट आहे 2 मिथिल ब्युटॅन 2 ऑल विदाउट रायटिंग द रिॲक्शन तुमच्या समोर तयार झाल्याचं दिसून येतं. म्हणजे रिॲक्टंटपासून डायरेक्टली आपण काय तयार केलेलं आहे? प्रॉडक्ट तयार केलेलं आहे. आता दुसरा मुद्दा, उलट मुद्दा घेऊ आपण. समजा तुम्हाला प्रॉडक्ट दिलेला आहे
आणि प्रॉडक्टवरनं तुम्हाला सांगितलं चला रिॲक्टंट सांगा बरं कोणते असतील. तर इथे एक गोष्ट लक्ष द्या, या ठिकाणी ज्या कार्बनला OH आहे त्याला कोण कोण अटॅच आहे, C2H5 CH3 CH3, बरोबर आहे. मग आता हा जर का टर्शरी अल्कोहोल आहे तर एक गोष्ट निश्चित कीटोन असणार आहे आणि दुसरा तुमचा ग्रिग्नार्ड रिएजंट. आपण सांगितल्याप्रमाणे इथे रिकामी जागा आहे, सध्या कुठला अल्किल ग्रुप ठेवायचा हा मुद्दा आहे आपल्याकडे. चला, ज्या कार्बनला OH आहे त्याला कोणकोणते अल्किल ग्रुप आहे तर 2 CH3 आणि 1 C2H5 आहे. जर का तुम्हाला असं दिसलं इन टर्शरी अल्कोहोल देर आर 2 टाइप्स ऑफ अल्किल ग्रुप अटॅच टू कार्बन टू विच द OH ग्रुप इज अटॅच. ज्या कार्बनला OH अटॅच आहे त्याला 2 प्रकारचे अल्किल ग्रुप आहे, एक C2H5 आणि एक CH3 आहे. समजून घ्या दॅट टर्शरी अल्कोहोल कॅन बी प्रिपेअर्ड बाय 2 वेज. त्याला 2 पद्धतीने तुम्ही तयार करू शकणार आहात. कोणत्या 2 पद्धती? पहिली पद्धत, दोन्हीच्या दोन्ही CH3 इथे देतो मी, CH3 C डबल बॉन्ड O CH3 म्हणजे कोण घेतला मी, ॲसिटोन, आणि ग्रिग्नार्ड रिएजंट घेतो मी C2H5 MgBr. म्हणजे ॲसिटोन व्हेन रिॲक्ट्स विथ इथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड याच्या माध्यमातून सुद्धा आपण हा प्रॉडक्ट तयार करू शकतो. आणि दुसरा प्रॉडक्ट कोणता असेल तर कीटोनचा C डबल बॉन्ड O लिहिला, 2 अल्किल ग्रुप लिहायचे, ग्रिग्नार्ड रिएजंटचा अल्किल ग्रुप लिहायचा आहे. आता एक काम करू, आपण हे 2 CH3 कीटोन करता घेऊ आणि हा ग्रिग्नार्ड रिएजंट करता घेऊ. मग इथे 2 CH3 ऑलरेडी घेतलाय आपण, एक CH3 कीटोन करता आणि एक C2H5 कीटोन करता घेऊ. हा इथे घेतला CH3, इथे घेतला C2H5 आणि इथे घेतला CH3. ही जी रिॲक्शन मी या ठिकाणी लिहून टाकवली आहे, C2H5 C डबल बॉन्ड O CH3 प्लस CH3 MgBr. म्हणजे हा एक मार्ग आहे आणि हा एक मार्ग आहे. 2 मार्गांनी तुम्ही 2 मिथिल ब्युटॅन 2ऑल तयार करू शकता. ऐका मी काय सांगतोय, हा सुद्धा टर्शरी अल्कोहोल होता, पण या टर्शरी अल्कोहोलमध्ये ज्या कार्बनला OH ग्रुप अटॅच आहे त्याला तिन्ही अल्किल ग्रुप कसे होते, सारखेच होते. ॲज ऑल द 3 अल्किल ग्रुप्स आर सेम, all the 3 alkyl groups are same, this type of tertiary alcohol can be prepared by only one way and this is that way. तो एकाच मार्गाने तयार केला जाऊ शकेल आणि तो मार्ग तुमच्या समोर मी मांडलेला आहे. दुसरा टर्शरी अल्कोहोल असा टर्शरी अल्कोहोल आहे ज्यामध्ये ज्या कार्बनला OH ग्रुप अटॅच आहे त्याला 2 प्रकारचे अल्किल ग्रुप आहे, एक CH3 आणि एक C2H5 आहे. मग 2 प्रकारचे अल्किल ग्रुप जर का त्या टर्शरी अल्कोहोलमध्ये आहे तर इट कॅन बी प्रिपेअर्ड बाय 2 वेज. कोणते 2 मार्ग सांगितले? एक मार्ग आहे इथिल मिथिल कीटोन विथ मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड आणि दुसरा ॲसिटोन व्हेन रिॲक्ट्स विथ इथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड. हा एक मार्ग आणि हा दुसरा मार्ग. या 2 मार्गांनी तुम्ही हा टर्शरी अल्कोहोल तयार करू शकता. एक अजून टर्शरी अल्कोहोल आपण बघणार आहोत. चला पुढचा घेऊ आपण, वन मोर टर्शरी अल्कोहोल. इथे घेतो मी C2H5 C डबल बॉन्ड O CH3 प्लस या ठिकाणी घेतो C3H7 MgBr, प्रोपिल मॅग्नेशियम ब्रोमाइड समजा आपण घेतला, इन प्रेझेन्स ऑफ प्युअर अँड ड्राय इथर असेल बघा. चला, हा C3 याला अटॅच होईल, बरोबर आहे, MgBr याला अटॅच होईल. आता तुम्ही यूज टू झाले असाल रिॲक्शनला, तुम्हाला ॲडिशन प्रॉडक्ट कोणता मिळेल सांगा, C2H5 C याला काय लागेल C3H7, याला काय लागेल CH3, इथे O आणि त्याला MgBr. हा ॲडिशन प्रॉडक्ट आपल्याला मिळाल्याचं दिसून येईल. आता ॲडिशन प्रॉडक्ट हा अनस्टेबल आहे. आता पुढे काय करणार आपण, या ठिकाणी हायड्रोलिसिस करणार. कोण करणार हायड्रोलिसिस याचं? डायल्यूट HCl, वॉटर ॲड होणार. इथे कुठे ॲड होतो तुम्हाला माहिती आहे आता, HOH वॉटरचं ॲडिशन झालं. चला, प्रॉडक्ट कोणता मिळतोय बघा, C2H5 C, इथे OH, इथे CH3, इथे C3H7. अशा पद्धतीचा टर्शरी अल्कोहोल मिळाला. बाय प्रॉडक्ट ॲज इट इज आहे जो वरती मिळालेला आहे तोच बाय प्रॉडक्ट आपल्याला इथे मिळणार आहे. आता याचं नाव तयार करू आपण. चला, स्ट्रेट चेनमध्ये 1 2 3 4 5 6 कार्बन ॲटम स्ट्रेट चेनमध्ये आहे. तिसऱ्या कार्बनला OH, तिसऱ्या कार्बनला मिथिल, 3 मिथिल हेक्झॅन 3 ऑल. हा टर्शरी अल्कोहोल आपल्याला मिळाल्याचं दिसून येतं. नाव बरोबर आहे, एकदा चेक करू आपण. 1 2 3 4 5 6 कार्बनचा हेक्झॅनॉल असणार आहे. 1 2 3 तिसऱ्या कार्बनला OH आणि तिसऱ्याला मिथिल, म्हणून 3 मिथिल हेक्झॅन 3 ऑल हा टर्शरी अल्कोहोल मिळाला. आता या टर्शरी अल्कोहोलचं वैशिष्ट्य काय, ज्या कार्बनला OH आहे त्याला किती प्रकारचे अल्किल ग्रुप आहेत? 3. मग इट कॅन बी प्रिपेअर्ड बाय 3 वेज.
तीन मार्गांनी तो तयार करता येईल. कोणते तीन मार्ग असतील त्यातला एक मार्ग ऑलरेडी तुमच्या समोर दिलाय की कीटोनमध्ये C2H5CH3 आणि इकडे C3H7 दिलाय. अजून दोन मार्ग सांगतो. आपण कीटोन घेणार C डबल बॉन्ड O, हा C2H5 जसाच्या तसा घेऊ आणि इकडे मी घेतो C3H7 प्लस CH3MgBr हा घेतला आपण CH3MgBr. या मार्गाने सुद्धा हा अल्कोहोल तयार होऊ शकेल. अजून एक मार्ग आपल्याला घ्यायचा आहे, तो कोणता असेल बघा. CH3C डबल बॉन्ड O C3H7 प्लस C2H5MgBr हा ग्रिग्नार्ड रिएजंट आपण घेतला तरी सुद्धा तोच अल्कोहोल तुम्हाला मिळाल्याचं दिसेल. या रिॲक्शन तुम्ही लिहून बघू शकता. पहिली रिॲक्शन ऑलरेडी मी तुमच्या समोर दिलेली आहे. या दोन रिॲक्शन तुम्ही होमवर्क म्हणून सोडवा, तुम्हाला त्याच प्रकारचा टर्शरी अल्कोहोल मिळाल्याचं दिसेल. बघा, तीन टर्शरी अल्कोहोल मी तुमच्या समोर तयार केलेले आहे. काय वैशिष्ट्य आहे तिन्ही टर्शरी अल्कोहोलचं? पहिल्या टर्शरी अल्कोहोलचं वैशिष्ट्य आहे तिन्ही अल्किल ग्रुप सारखे आहेत, म्हणजे एकाच प्रकारचे अल्किल ग्रुप त्यामध्ये आहे तर तो एकाच पद्धतीने तयार होईल. If in a tertiary alcohol same type of alkyl groups are there, it can be prepared by only one way. If in a tertiary alcohol there are two types of alkyl group, it can be prepared by two ways. If in a tertiary alcohol three different types of alkyl groups are there, then it can be prepared by three different ways. कोणकोणते तीन वेज होते? पहिला, इथिल मिथिल कीटोन व्हेन रिॲक्ट्स विथ प्रोपिल मॅग्नेशियम ब्रोमाइड. दुसरा, इथिल प्रोपिल कीटोन व्हेन रिॲक्ट्स विथ मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड. पुढला, मिथिल प्रोपिल कीटोन व्हेन रिॲक्ट्स विथ इथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड. या तिघांचाही रिझल्ट तुम्हाला हाच मिळाल्याचं दिसून येईल. दिस इज अबाउट द रिॲक्शन ऑफ कीटोन विथ अ ग्रिग्नार्ड्स रिएजंट. नाउ इम्पॉर्टंट पॉइंट्स अबाउट दिस रिॲक्शन. Grignard's reagent when reacts with a formaldehyde, it 100% it gives primary alcohol. Grignard reagent ची फॉर्मल्डिहाइड सोबत रिॲक्शन केली की तुम्हाला प्रायमरी अल्कोहोल मिळणार. Grignard reagent when reacts with other aldehyde म्हणजे एक्सक्लुडिंग फॉर्मल्डिहाइड gives secondary alcohol. Grignard reagent when reacts with a ketone it gives tertiary alcohol. हे फिक्स आहे, लक्षात ठेवा. ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी. फॉर्मल्डिहाइड ग्रिग्नार्ड रिएजंट सोबत सगळ्यात लवकर रिॲक्शनमध्ये भाग घेणार, मग उरलेले अल्डिहाइड आणि कीटोन सगळ्यात उशिरा रिॲक्शनमध्ये भाग घेणार. म्हणजे ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटीमध्ये फॉर्मल्डिहाइड ग्रिग्नार्ड रिएजंट रिॲक्शन सगळ्यात फास्ट, अदर अल्डिहाइड ग्रिग्नार्ड रिएजंट त्या मानाने स्लो, कीटोन विथ ग्रिग्नार्ड रिएजंट सगळ्यात स्लो असणार आहे. पुढे ग्रिग्नार्ड रिएजंट निवडताना इथे जर का CH3 ग्रुप असेल तर त्याची रिॲक्टिव्हिटी जास्त असेल कोणापेक्षा इथे C2H5 ठेवला तर, म्हणजे CH3MgX इज मोर रिॲक्टिव्ह दॅन C2H5MgX. या ठिकाणी जर का प्रायमरी अल्किल ग्रुप, सेकंडरी आणि टर्शरी अल्किल ग्रुप आपण ठेवला ग्रिग्नार्ड रिएजंटमध्ये तर प्रायमरी अल्किल ग्रुपवाला ग्रिग्नार्ड रिएजंटची रिॲक्टिव्हिटी जास्त आहे कोणापेक्षा? सेकंडरी अल्किल ग्रुपवाल्या ग्रिग्नार्ड रिएजंटपेक्षा. त्याची कोणापेक्षा जास्त येईल? टर्शरी अल्किल ग्रुपवाल्या ग्रिग्नार्ड रिएजंटपेक्षा. म्हणून ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी काय आहे? हायेस्ट रिॲक्टिव्हिटी कोणत्या ग्रिग्नार्ड रिएजंटची आहे? CH3MgX is more reactive than primary. Primary is more reactive than secondary. Secondary is more reactive than tertiary. टर्शरी शक्यतोवर वापरतच नाही कारण तो डिकम्पोजच होण्याची शक्यता जास्त असते. पुढे समजा सगळेच्या सगळे CH3 आपण घेतलेले आहे, मग हा CH3MgI मिथिल मॅग्नेशियम आयोडाईड, मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड, मिथिल मॅग्नेशियम क्लोराईड, मिथिल मॅग्नेशियम फ्लोराईड यातला मोस्ट रिॲक्टिव्ह कोणता? तर मिथिल मॅग्नेशियम आयोडाईडची रिॲक्टिव्हिटी सगळ्यात जास्त असणार आहे. पुढला मुद्दा लक्ष द्या. फॉर्मल्डिहाइडची जेव्हा ग्रिग्नार्ड रिएजंट सोबत रिॲक्शन घेतो आपण सांगितलं होतं प्रायमरी अल्कोहोल मिळतो. आता किती कार्बनचा अल्कोहोल मिळतो? तर फॉर्मल्डिहाइडमध्ये एक कार्बन असतो, ग्रिग्नार्ड रिएजंटमध्ये समजा X कार्बन आहे, मग प्रायमरी अल्कोहोलमध्ये 1+X कार्बन असतील. एक उदाहरण घेऊ. फॉर्मल्डिहाइड व्हेन रिॲक्ट्स विथ मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड. आता फॉर्मल्डिहाइडमध्ये एक कार्बन, मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइडमध्ये सुद्धा एक कार्बन, एक आणि एक 2 म्हणजे 2 कार्बनचा अल्कोहोल इथिल अल्कोहोल. रिॲक्शन पाहण्याची पण गरज नाही. फॉर्मल्डिहाइड व्हेन रिॲक्ट्स विथ इथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड. हा एक कार्बनचा, इथिल मॅग्नेशियम म्हणजे 2 कार्बनचा, 2 आणि 1 3 कार्बनचा प्रायमरी अल्कोहोल प्रोपॅन 1 ऑल हा मिळाल्याचं आपल्याला दिसून येईल. आता इथे बघा, समजा तुम्हाला असं सांगितलं RCH2OH हा प्रायमरी अल्कोहोल मिळालाय. प्रायमरी अल्कोहोल कसा ओळखतो आपण? कॅरेक्टरिस्टिक ग्रुप त्यात CH2OH असतो. हा प्रायमरी अल्कोहोल तुम्हाला मिळालेला आहे आणि तुम्हाला त्यांनी सांगितलं सांगा याचे रिॲक्टंट कोण कोण आहे.
कोणता ग्रिग्नाट रिएजंट आहे, कोणता अल्डिहाइड कीटोन आहे. मग प्रायमरी अल्कोहोल आहे ना, म्हणजे 100% फॉर्मल्डिहाइड आहे. डोळे मिटून फॉर्मल्डिहाइड लिहून टाका, HCH डबल बॉन्ड O. ठीक आहे. आता उरलेला हा अल्किल ग्रुप ग्रिग्नाट रिएजंट मध्ये टाकून द्यायचा, म्हणजे RMgX हा त्या ठिकाणी असणार. समजा मी तुम्हाला असं म्हटलं की इथे इथिल अल्कोहोल आहे. आता इथिल अल्कोहोल म्हणजे CH3CH2OH, म्हणजे अल्किल ग्रुप कोण झाला, CH3. मग इथे CH3 टाकून द्या, म्हणजे काय झाला, फॉर्मल्डिहाइड आणि CH3MgBr या दोघांपासून आपण तो तयार करू शकतो. समजा प्रोपॅन 1 ऑल म्हटलं, मग प्रोपॅन 1 ऑल वाटलं तर इथे लिहितो मी CH3CH2CH2OH, बरोबर आहे. म्हणजे ज्या कार्बनला OH ग्रुप अटॅच आहे त्याला कोणता ग्रुप आहे, C2H5. मग या ठिकाणी C2H5 टाका, इथे फॉर्मल्डिहाइड आहेच, फॉर्मल्डिहाइड C2H5MgBr तुम्हाला प्रोपॅन 1 ऑल मिळाल्याचं दिसून येईल. प्रायमरी अल्कोहोल हा एकाच मार्गाने तयार होऊ शकतो, फॉर्मल्डिहाइड आणि ग्रिग्नार्ड्स रिएजंट. आता हा सेकंडरी अल्कोहोल घेतला बघा आपण, पण कसा सेकंडरी अल्कोहोल आहे, ज्यामध्ये हे दोन्ही R सेम आहे, म्हणजे CH3CH3 असतील किंवा C2H5 असतील, असा अल्कोहोल समजा आपल्याकडे आहे. तर त्याला कोणापासून तयार करणार, तर पहिला मुद्दा आहे सेकंडरी अल्कोहोल आहे. मग सेकंडरी अल्कोहोल जर का आहे तर अदर अल्डिहाइड पासून तो तयार होणार. अदर अल्डिहाइड म्हणजे CH डबल बॉन्ड O. सध्या हा अल्किल ग्रुप कोणता माहित नाही, आणि ग्रिग्नाट रिएजंट असेल MgBr, बरोबर. इथला अल्किल ग्रुप माहित नाही. आता एक या दोन पैकी एक R इथे ठेवा आणि एक R इथे ठेवा. अशा तऱ्हेने त्याचे रिॲक्टंट तुम्ही शोधू शकता. हे दोन अल्किल ग्रुपकडे लक्ष द्यायचं आहे आपल्याला. ज्या कार्बनला OH आहे त्याला कोणते अल्किल ग्रुप आहेत ते बघा. दोन्हीही सारखे असल्यामुळे एक अल्किल ग्रुप ग्रिग्नाट रिएजंटला, एक अल्किल ग्रुप अल्डिहाइड मध्ये आपण टाकलाय. हा अल्डिहाइडच का बरं आहे, कारण सेकंडरी अल्कोहोल तयार झालाय, म्हणजे हा अल्डिहाइडच असला पाहिजे. आता हा पण सेकंडरी अल्कोहोलच आहे बघा, पण या सेकंडरी अल्कोहोलचं वैशिष्ट्य काय आहे, ज्या कार्बनला OH आहे त्याला दोन अल्किल ग्रुप आहेत, पण हे दोन अल्किल ग्रुप वेगवेगळे आहे. मग आता दोन अल्किल ग्रुप वेगवेगळे आहे तर याचा अर्थ हियर इट इज द सेकंडरी अल्कोहोल विथ टू डिफरंट टाइप्स ऑफ अल्किल ग्रुप. इट मीन्स इट कॅन बी प्रिपेअर्ड बाय टू डिफरंट वेज. त्याला दोन डिफरंट वेजनी तयार केल्या जाऊ शकेल. कोणते, पहिल्यांदा हा R आपण अल्डिहाइड मध्ये घेऊ, RCH डबल बॉन्ड O, आणि उरलेला जो आहे तो ग्रिग्नाट रिएजंट मध्ये घेऊ, R-MgX, बरोबर. दुसऱ्या वेळेला काय करतो, हा R- बी अल्डिहाइड मध्ये घेतो, R-CH डबल बॉन्ड O प्लस RMgX. झालं. किती मार्गांनी तयार झाला, हा दोन मार्गांनी तयार झालेला आहे. एक पर्टिक्युलर एक्झाम्पल घेऊन समजावून सांगतो वाटलं असतं. CH3 C2H5HOH. बघा, हा सेकंडरी अल्कोहोल आहे. ज्या कार्बनला OH आहे त्याला दोन अल्किल ग्रुप आहेत आणि दोन्ही वेगवेगळे आहे, म्हणजे इट कॅन बी प्रिपेअर्ड बाय टू डिफरंट वेज. कोणते, पहिले हा घेऊ आपण अल्डिहाइड मध्ये, CH3CH डबल बॉन्ड O, आणि याला घेतो ग्रिग्नाट रिएजंट मध्ये C2H5MgBr. आता उलट करतो, याला घेतो अल्डिहाइड मध्ये C2H5CH डबल बॉन्ड O, आणि दुसऱ्याला घेतो ग्रिग्नाट रिएजंट मध्ये CH3MgBr. ठीक आहे. म्हणजे यावरनं एक गोष्ट लक्षात येते की प्रायमरी अल्कोहोल कॅन बी प्रिपेअर्ड बाय ओनली वन वेज. सेकंडरी अल्कोहोल विथ बोथ द अल्किल ग्रुप्स आर सेम, इट इज ऑल्सो प्रिपेअर्ड बाय वन ए. सेकंडरी अल्कोहोल विथ टू डिफरंट टाइप्स ऑफ अल्किल ग्रुप, इट कॅन बी प्रिपेअर्ड बाय टू डिफरंट वेज. दोन डिफरंट वेजनी तयार केल्या जाऊ. आता हा टर्शरी अल्कोहोल आहे. टर्शरी अल्कोहोल विथ ऑल अल्किल ग्रुप्स आर सेम, तिन्ही अल्किल ग्रुप सारखे आहे. मग अशा वेळी इट कॅन बी प्रिपेअर्ड बाय ओनली वन वेज. पहिला मुद्दा आहे, हा टर्शरी अल्कोहोल आहे म्हणजे कीटोन पासून तयार होणार. बरं, कीटोनचे दोन अल्किल ग्रुप कोणते, तर या तीन पैकी दोन ठेवा. बरं, तिन्ही सारखे आहे म्हणजे RC डबल बॉन्ड OR. हे दोन अल्किल ग्रुप इथे ठेवले. तिसरा ग्रिग्नाट रिएजंटला लावून टाका, RMgX. झाले रिॲक्टंट तयार. या ठिकाणी बघा, हा पण टर्शरी अल्कोहोल आहे विथ टू डिफरंट टाइप्स ऑफ अल्किल ग्रुप. मग दोन डिफरंट टाइप्स ऑफ अल्किल ग्रुप आहे का, याचा अर्थ धिस अल्कोहोल कॅन बी प्रिपेअर्ड बाय टू वेज देन. मग कोणकोणते दोन मार्ग असतील बघा, हे तीन अल्किल ग्रुप्स आहेत इथे. पहिला कीटोन घेऊ आपण RC डबल बॉन्ड OR. हे दोन अल्किल ग्रुप मी कीटोन मध्ये वापरले तर याला ग्रिग्नाट रिएजंट मध्ये वापरतो R-MgX. आता काय करतो, हा आणि हा कीटोन मध्ये वापरतो RC डबल बॉन्ड OR- आणि दुसरा घेतला RMgX. म्हणजे जर का टर्शरी अल्कोहोल मध्ये दोन प्रकारचे अल्किल ग्रुप असतील तर त्याला दोन पद्धतीने तयार केलं जाऊ शकेल.
हा आता तुमच्या समोर टर्शरी अल्कोहोल आहे ज्यामध्ये तिन्ही अल्किल ग्रुप डिफरंट आहे. मग इट कॅन बी प्रिपेअर्ड बाय 3 वेज. कसे? हे 3 अल्किल ग्रुप आहेत बघा. मग आता पहिल्यांदा या दोनला मी कीटोनमध्ये टाकतो. टर्शरी अल्कोहोल म्हटलं म्हणजे कीटोन असणारच. RC डबल बॉन्ड OR2 डॅश प्लस R डॅश MgX आपण घेतला. दुसरा घेतला. आता याच्याऐवजी एक बदलतो, हा इकडे आणतो. RC डबल बॉन्ड OR डॅश आणि R2 डॅशला मी टाकतो ग्रिग्नार्ड रिएजंटमध्ये. हा झाला दुसरा मार्ग. तिसरा मार्ग काय आहे? आरला इकडे टाकतो आता. R2 डॅश C डबल बॉन्ड OR डॅश प्लस RMgX. हा झाला तिसरा मार्ग. म्हणजे किती मार्गांनी आपण त्याला तयार करू शकतोय? 3 मार्गांनी आपण त्याला तयार करू शकतोय. काय बघितलं आपण? पहा, प्रायमरी अल्कोहोल कॅन बी प्रिपेअर्ड बाय ओनली वन वे. सेकंडरी अल्कोहोल वेअर बोथ द अल्किल ग्रुप्स आर सेम, इट इज ऑल्सो प्रिपेअर्ड बाय वन वे. Secondary alcohol where 2 R's are different, it can be prepared by 2 ways. Tertiary alcohol with all the 3 R are same, prepared by 1 way. 2 different types of alkyl group prepared by 2 ways. 3 different types of alkyl group prepared by 3 ways. लक्षात येत आहे? आता एक प्रश्न तुम्हाला होमवर्क म्हणून देतोय बघा. Explain the preparation of following by using Grignard's reagent and aldehyde or ketone. पहिला हा प्रायमरी अल्कोहोल आहे. CH3 CH2 CH2OH. याला तुम्ही योग्य तो ग्रिग्नार्ड रिएजंट आणि अल्डिहाइड घेऊन तयार करायचं आहे. आता हा सेकंडरी अल्कोहोल आहे ज्यात दोन्ही अल्किल ग्रुप सेम आहे. याला सुद्धा ग्रिग्नार्ड रिएजंट आणि योग्य तो अल्डिहाइड घेऊन तयार करायचा आहे. हा सुद्धा सेकंडरी अल्कोहोल आहे कारण CHOH कॅरेक्टरिस्टिक ग्रुप म्हणजे सेकंडरी अल्कोहोल. इथे 2 अल्किल ग्रुप डिफरंट आहे म्हणजे इट कॅन बी प्रिपेअर्ड बाय 2 वेज. दोन्ही मार्गांनी याला तयार करून दाखवायचं आहे. हा घेतला टर्शरी अल्कोहोल. इथे तिन्ही अल्किल ग्रुप सारखे आहे, एकाच मार्गाने तयार होईल. हा टर्शरी अल्कोहोल आहे. यामध्ये 2 प्रकारचे, हा CH3 आणि C2H5 2 प्रकारचे अल्किल ग्रुप आहे. याला 2 पद्धतीने तुम्ही तयार करू शकणार आहात. इथे तिन्ही अल्किल ग्रुप डिफरंट आहे म्हणजे याला 3 पद्धतीने तुम्ही तयार करू शकणार आहात. हे सगळं होमवर्क तुम्ही करून बघायचं आहे. यातली कुठली, आणि ते होमवर्क कॉमेंट बॉक्समध्ये टाका. आणि त्यात जर का काही अडचण असेल तर ते पण कॉमेंट बॉक्समध्ये टाका. ती डिफिकल्टी मी सॉल्व करण्याचा प्रयत्न करेल. या ठिकाणी आपण प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल फ्रॉम ग्रिग्नार्ड रिएजंट अँड अल्डिहाइड ऑर कीटोन ही रिॲक्शन आपण पूर्णपणे लक्षात घेतलेली आहे. थँक्यू.